या भागामध्ये किंवा सगळ्यांच्यामध्ये अतिशय अस्वस्थ असते. आणि कोणी ओळखी आहे ते मार्केट दूध घेतात आणि एकच विषय करतात आणि तो म्हणजे विमानतळ. आज या एका महत्त्वाच्या प्रकल्पामुळे एक प्रकारची अस्वस्थता तुम्हा सगळ्यांच्याच आहे. मी तुमच्यातल्या काही लोकांचा आणि जिल्ह्याचे कलेक्टर यांना एकत्रित बसून तुझीवर चर्चा केली आणि मी या निष्कर्षाशी आलो आहे. एक, राज्य सरकारने मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, त्यांनी पुढाकार घेतला, तुम्हाला बोलवलं, तुमच्याशी चर्चा केली, तुमचं मागणं मान्य केलं, ते असं काही मार्ग हा निघायची शक्यता आहे. पण हे गजल का नाही माहिती आहे. हे सरकारच्या दृष्टीने काय गरज आहे हे सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला आणि मला गप्प बसता येणार नाही. याचा काहीतरी मार्ग हा काढला असतो. याच्या आधी महाराष्ट्रामध्ये असे अनेक मोठे प्रकल्प झाले की ज्याच्यात माझा हात होता. नवी मुंबई ज्या काळात झाली त्या 1978 साली मी महाराष्ट्राचा लोकांची मागणी काय, जमिनीची किंमत द्या, गावठाणासाठी जागा द्या, यापेक्षा फार काही नव्हते. नवी मुंबई हळूहळू उभी राहिली. पुन्हा 10 वर्षानं मी मुख्यमंत्री झालो आणि नव्या मुंबईत नवी पिढी आली आणि ती काय समाधानी नव्हती. त्यांचं म्हणणं होतं जमिनीची किंमत जी काय असेल ती मिळाली, पैसे हातात आले आणि 4 वर्षात पैसे संपले. आता जगायचं कसं? आणि त्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग हा काढला आणि म्हणून त्यावेळेला प्रकल्पग्रस्त जे होते त्यांच्या अनेक बैठका मी गावोगाव जाऊन घेतल्या आणि त्याच्यातून पहिल्यांदा महाराष्ट्रात एक नवीन धोरण केलं आणि ते धोरण म्हणजे जमिनीची किंमत बाजारभावाने द्यायची आणि त्याचे काही टक्के 12.5% नंतर ते 22 झालं, 12.5% ही कमी किमतीमध्ये किंवा हीन किमतीनं शेतकऱ्याला द्यायची. त्याचा फायदा काय झाला? जमिनीची किंमत मिळाली आणि 12.5% जी जमीन मिळाली त्याचा काही ना काहीतरी उद्योग करता आला आणि आज लोक ते उद्योग तिथे करतात. आता हा तिचा अनुभव आहे. त्याच्यानुसार आणखीन काही ठिकाणी नवीन प्रकल्प आले. पुणे जिल्ह्यामध्ये हिंजवडी तुम्ही ऐकलं असेल. त्या हिंजवडीला काहीतरी करायचं होतं. तिथं आमचे सरकारी नानासाहेब नवले जे खासदार होते त्यांनी साखर कारखाना हा काढायचं ठरवलं. मला त्या ठिकाणी भूमिपूजन करण्याच्यासाठी बोलवलं. माझ्या डोक्यात दुसरं होतं. मी कुदळ टाकली आणि वाचण्यात सांगितलं इथं कारखाना होणार नाही. लोक म्हणजे गमत आहे, कारखान्यासाठी बोलवलं हे नाही म्हणतात. लोकांनी विचारलं काय,
मी सांगितलं मला इथं आयची शेती करायची आहे आणि मुलांना काम कायम द्यायचं. काही दिवस त्यांना समजून सांगायला वेळ गेला, पण तुम्ही आज तिथं गेला तर चित्र बदललं. आणि त्याचं कारण हिंजवडी असो किंवा मगरफत असो, तिथं एक नवीन सूत्र आम्ही मान्य केलं. ते सूत्र असं, मगरफत्यात एक एकर जमीन तुम्ही दिली, त्याची बाजारभावानं किंमत दिली, तिथं आयची उभी राहिली आणि त्या आयचीनं दरवर्षी जशी जमीन आहे त्याला विशिष्ट रक्कम ही द्यायची. आज मगरफत्यामध्ये ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना जमिनीची किंमत बाजारभावानं दिली, पण त्याशिवाय आता आकडा माझ्या लक्षात नाही, पण तो साधारणतः दर एकरी 2-1 लाख रुपये दरवर्षी देतात. हे किती वर्ष झाली? आज 20 वर्ष झाली तर ही रक्कम मिळते आणि पुढची 50 वर्ष ही रक्कम मिळणार आहे. कुणाची तक्रार? आणि त्यामुळे साधारणतः असा काहीतरी व्यवहार्य मार्ग काढला पाहिजे की विकास ठीक आहे, विकास, पण त्याबरोबर या जमीन मालकाला, शेतकऱ्याला, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून हा विकास होत नसतो. आणि म्हणून त्यांच्यासाठी कायमची काही ना काहीतरी व्यवस्था ही केली पाहिजे. असा प्रश्न आला या विमानतळाचा. याच्या आधी मुंबईच्या विमानतळाचा प्रश्न आला होता, ज्याचं उद्घाटन आत्ता झालं. तिथं शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. आम्ही सहकार्य केलं सरकारला की ठीक आहे, जमीन घ्यायला शेतकऱ्यांची तयारी आहे, पण जे पॅकेज ठरलं ते पॅकेज सरकारने पाळलं नाही. आणि त्यामुळे माझ्यासारखे लोक अनेकदा व्यक्तिगत विनंती मोठ्या लोकांनी केली तर आम्ही त्या विमानतळाच्या कार्यक्रमाला फिरकलो सुद्धा नाही. त्यांना सांगितलं तिथला शेतकरी संकटात आहे आणि आम्ही येऊन तिथं तुमचं कौतुक करायचं हे मला शक्य नाही. आता हा त्यानंतर पुरंदरचा प्रश्न आलेला आहे. माझं याच्यामध्ये वेगळं धोरण. मी आधी ठरवलं होतं तुमच्या जमिनीची माहिती ही मी घेतलेली होती. इथं होणारी सीताफळ, इथं होणारं अंजीर, इथं होणारी शेती आणि त्याच्यामध्ये तुम्ही केलेले कष्ट, याच्यामध्ये आपण केलेल्या लिफ्ट इरिगेशनचं पाणी आलं त्यामुळे झालेले बदल हे दुर्लक्षित करून चालणार नाही, हा विषय माझ्या मनामध्ये होता. आणि म्हणून त्यावेळेचं सरकार, दुर्दैवानं ते मुख्यमंत्री आज नाही आहेत, विलासराव देशमुख आणि त्यांचे सहकारी, त्यांच्याशी मी सांगितलं मला थोडं त्या सरकारमध्ये अधिक सांगायचा अधिकार माझ्याकडे होता. आणि मी सांगितलं की आपण ही जागा बदलू आणि ही जागा बदलू, त्याच्याऐवजी दुसरी जागा सोफ्याच्या वर्षी आम्ही लोकांनी काढली आणि महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळाचा तसा निर्णय घेतला. दुर्दैवानं नंतरच्या निवडणुकीमध्ये सरकार राहिलं नाही आणि ज्यांच्या हातात पूर्वी सत्ता होती त्यांच्याच हातात आता राज्य आलं. आणि त्यांचा निर्णय हा पक्का आहे की त्यांनी केलेली जागा त्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही. आणि त्यामुळं आज मी जो प्रस्ताव जागेचा दिला होता तो हल्लीच्या सरकारने नामंजूर केला.
केलेलं आहे. त्यामुळे आता तिथं फेरविचार करायची त्यांची अजिबात तयारी नाही. सरकार त्यांच्या हातामध्ये आहे, दिल्लीचं सरकार त्यांच्या हातामध्ये आणि त्याला काही करून हा विमानतळ करायचा आहे. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्राथमिक चर्चा केली इथे येण्याच्या आधी. त्यांनी सांगितलं, मला माहिती आहे माझ्या हातात अधिकार नाही, मी निर्णय घेऊ शकत नाही, पण पुरंदर तालुक्यातल्या या भागातल्या लोकांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. काही झालं तर त्यांचं म्हणणं ऐकू, त्याचं मार्ग काढू. सरकारने त्यांना न्यायाची पॅकेज दिलं, लोकांनी मान्य केलं तर माझी काही हरकत नाही. पण त्यांना वाऱ्यावर सोडून दांडगाईनं कुणी मोजणी करत असेल, कुणी ताबा घेत असेल तर ते होणार नाही. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं, मोजणी करून काय स्थिती आहे हे तरी आम्हाला बघून द्या. मी सांगितलं की मोजणी करा, पण मोजणी केली तर निर्णय होणार नाही. निर्णय होईल त्याचा शेवटचा माणूस समाधानी आहे आणि त्याचा प्रश्न सुटला आहे, त्याच वेळेला त्याचा मार्ग निघेल. नाहीतर तुमच्या हातात सत्ता आहे, त्या सत्तेवर तुम्ही काही करू शकाल. पण सत्तेला लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार हा आम्हा सगळ्यांना आहे आणि तो आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे स्वच्छ त्यांना मी सांगितले. आता इथे येताना मी आधी ठरवलं, तुमचे काही सहकारी मला भेटले, त्यांनी लेखी निवेदन दिलं. मी असा विचार केला की आपण प्रयत्न करू, मुख्यमंत्री, पालकमंत्री, तुमचे काही सहकारी, मी स्वतः याचं बसून काही मार्ग निघतो का, मार्ग काढायचा, पण लोकांना त्याचा संसार उद्ध्वस्त करून मार्ग काढायचा नाही. त्याला सन्मानाने जगता येईल, त्याच्या शेतीवाडीचं रक्षण कसं करता येईल, या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून सरकारची चर्चा करावी. पण ही चर्चा करायची बैठक ठरवण्याच्या पूर्वी मी असा विचार केला की गावात यावं, तुमचं म्हणणं ऐकावं, प्रत्यक्ष ऐकावं आणि त्यानंतर तुम्ही सांगाल त्या 10 लोकांना घेऊन राज्य सरकार, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना विनंती करून आपण बैठक घेऊन याचं काहीतरी मार्ग काढू, जेणेकरून तुमचा व्यवसाय हा टिकेल कसा याची काळजी घ्यावी. या हेतूनच आज मी या ठिकाणी आलेलो. मी अधिक बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही, या तुमच्या कामातच होते. ही जी प्रमुख मंडळी ती सतत तुमच्या बाजूने तुमची भूमिका आम्हा लोकांना सांगत असतात. इथं राजकारण येऊन द्यायचं नाही. कोण कुठल्या पक्षाचा असेल, उद्या जिल्हा परिषद आहे, उद्या पंचायत समिती, कोणाला निवडणुका करायच्या त्या करा, पण या प्रश्नावर आपण सगळे एक आहोत. इथं आपल्यात दोन नाही ही भूमिका घेऊन याचा मार्ग काढायचा आहे आणि त्यासाठी आजची बैठक आहे. उद्या गेल्यावर मुख्यमंत्र्यांच्या सोयीनं, पालकमंत्र्यांच्या सोयीनं आम्ही त्यांच्या वेळा घेतो. तुमच्यापैकी जे कोण प्रमुख असतील त्यांना कळवतो आणि माझ्या उपस्थितीवर याची अंतिम बैठक ही ते म्हणतील तिथं, मुंबई नेतं पुणे नेते इथं जिथं म्हणतील तिथं हे घेऊ आणि या प्रश्नाला मार्ग कसा निघता येईल याची काळजी घेऊ. पण हा मार्ग सक्तीनं कायदा हातात घेऊन, दंडुका हातात घेऊन
हा चालणार नाही. ही आपली भूमिका आहे आणि हे आम्ही सरकारला स्वच्छ सांगणार. थोडीवर मोजणीच्या बाबतीत काही ठिकाणी नाराजी होती. आजच माझ्या कामावर आलं की आज कुठंतरी मोजणी करत असताना अधिकारी आणि शेतकरी यांच्यात कुठेतरी कुरबुर झाली. माझी विनंती आहे की आपण शांत राहा. आपण ज्या वेळेला प्रश्न सोडवायला बसू तेव्हा आग्रह करू. आता इतके लहान अधिकारी जो मोजणी आला आहे त्याचं आपलं भांडण नाही. त्याला सरकारने जे सांगितलं ते तो करतो आहे आणि त्यामुळं त्याच्याशी वाद करायचं. ज्यांच्या हातात निर्णय घ्यायचा अधिकार आहे त्यांच्याशी काय भांडण करायचं ते करायला मी तुमच्याबरोबर आहे एवढंच सांगतो. माझे 2 शब्द संपले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.